अभिलाषा, हे अभिलाषा, काय बाबा? तुझ्याकडे थोडा वेळ आहे का? हो बोला. मला जरा साक्षी आणि देवयानी बद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. बोला ना. अभिलाषा, आज आपल्या घरावर जी परिस्थिती ओढवलेली आहे त्याला सर्वस्वी कारणीभूत देवयानी आणि साक्षी आहेत. त्यांनी माझा विश्वासघात केलेला आहे. बघा, मी तुम्हाला सांगत नव्हते, पण कुणाचा माझ्या बोलण्यावर विश्वासच नाही. सगळ्यांना वाटतं मी आणि श्रावणी चुकीच्या. अहो, मी ह्यांना सुद्धा सांगितलं, पण ह्यांचा खूप विश्वास आहे ना आपल्या पुतण्यांवर. काय करणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ, कुणाला काय बोलणार? तू काळजी करू नकोस अभिलाषा, मी आहे ना. तुझ्यावर आणि श्रावणीवर झालेला अन्याय मी दूर करीन. सगळं ठीक होईल. म्हणजे काय करणार तुम्ही बाबा? मला कळून चुकलंय की कोण खोटं आणि कोण खरं, आणि म्हणून मी असं ठरवलंय की माझं घर, माझी प्रॉपर्टी, माझं बँक बॅलन्स जे काही माझ्या नावावर आहे ते सगळं तुझ्या आणि तुझ्या मुलीच्या नावावर करायचं. काय बोलताय काय बाबा? हो, माझा तर विश्वासच बसत नाहीये. आत्ता बसेल जेव्हा मी या पेपर्सवर साईन करेन. हे घे माझ्या चुकांचं प्रायश्चित्त. हे खरंच असं झालं तर हरकत नाही, नाहीतरी म्हाताऱ्याला वेडच लागले. पीर बाबांच्या दर्ग्यामधील गोळीबार प्रकरण प्रत्येक दिवशी एक नवीन वळण घेतं. सिनियर पोलीस इन्स्पेक्टर वागळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी दाखवलेल्या बहादुरीमुळे पोलिसांना साक्षी देशमुख हिला पुन्हा ताब्यात घेण्यात यश आलं. विवेक बिडकर उर्फ राज मात्र पळून देण्यात यशस्वी ठरला. आमच्या संवाददातांनी वागळे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला. आता पाहूया या प्रकरणात पुढे काय घडतं. बरं झालं पोलिसांनी साक्षीला पुन्हा अरेस्ट केलं. आज जर ती पोलिसांच्या ताब्यातून सुटली असती तर कदाचित देवयानी आम्हाला दिलेल्या वचनातून सुटली असती. पण आता ते शक्य नाही. आता विक्रमादित्यांपासून दूर जाणंच जर तिच्या नशिबात असेल तर ती तरी काय करणार? विक्रमादित्य लंडनला जाणार हे तुम्हाला खरंच माहिती नव्हतं? जी नव्हतं माहिती. तुम्ही किती खरं बोलताय आणि किती खोटं हे आम्हालाही खरंच माहिती नाही. पण ते लंडनला गेले हे तुम्हाला कोणी सांगितलं? देवयानी. म्हणजे साईमांच्याच सांगण्यावरनं आम्ही त्याला फोन केला होता आणि देवयानीनं सांगितलं त्यावेळेला आम्हाला कळलं की भाऊजी लंडनला गेलेत म्हणून. अच्छा, म्हणजे विक्रमादित्य यापुढे कुठे आहे ते जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला देवयानीला कॉन्टॅक्ट करायला हवं. छान, चांगलं चाललंय प्रेम प्रकरण. असंच का म्हणता तुम्ही? असंही असू शकतं ना की भाऊजींचं खरंच काही महत्त्वाचं काम आलं असेल म्हणून जावं लागलं असेल त्यांना तडकाफडकी लंडनला. त्यांच्या लंडनला जाण्याचं आम्हाला कौतुक सांगू नका. साईमानी त्यांच्यासाठी पसंत केलेली मुलगी त्या दिवशी घरी येणार होती म्हणून ते मुद्दाम लंडनला गेले. जाऊ द्या, तुम्हाला सांगून काय उपयोग. रणवीर राजे, अहो कुठे आहात तुम्ही? विक्रमादित्य राजे कुणालाही न सांगता लंडनला निघून गेले आणि तुम्ही इथे असूनही तुम्हाला आमच्याशी बोलायला वेळ नाही. साईमा, निवडणुकीची गडबड काय असते तुम्हालाही माहिती आहे.
तुम्ही उगाचच कारण सांगू नका. आज आम्हाला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय. बोला सायमा. आम्हाला फक्त रणवीर राजेंशीच बोलायचंय. प्रियदर्शनी जाताना दरवाजा लावून घ्या. हे बघा, आम्ही आता जे काही तुमच्याशी बोलणार आहोत ते आपल्या दोघातच राहायला पाहिजे. ही गोष्ट दुसऱ्या कुणालाही कळता कामा नये. काय झालं रे? बाबा आता देऊ वैन बाबा मी देऊला धीर दिला तर खरा, पण मला खूप टेन्शन आलंय आता. या सगळ्यातून बाहेर पडायची ताकद हवी मला. साक्षीला सोडवायचंय, वहिनीचं ऑपरेशन करायचंय, आणि हे सगळं मला करायलाच हवं ना. उद्या जयदादा आल्यावर त्याला मी कसं तोंड दाखवणार? बाबा मला तुमच्या आधाराची खूप गरज आहे. तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभं राहाल ना बाबा? रामकृष्णही आले गेले, त्याविण जग का ओसची पडले. मग काय अटकले रे माझं शिवाय? रणवीर राजे, आम्ही देवयानींना इथं भेटायला बोलवलं होतं. तिला इथं बोलवण्याची काय गरज होती? गरज होती. त्या राजघराण्याची सून होऊ शकत नाहीत हे कुणीतरी त्यांना स्पष्टपणे सांगायला हवं होतं. म्हणजे तुम्ही तिला काय सांगितलं? आम्ही त्यांना काही सांगण्यापेक्षा त्यांच्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा आम्ही ठरवलं, आणि त्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. त्यांची बहीण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांची सुटका करण्यासाठी देवयानी जीवाचं रान करतायत. तेव्हा त्यांच्या बहिणीच्या सुटकेच्या बदल्यात आम्ही त्यांना विक्रमादित्यांच्या आयुष्यातून दूर होण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडलाय. मग त्यावर तिचं मत काय? त्यांना काय वाटतं हे समजून घेण्यासारखी त्यांची परिस्थिती नाही. आपल्याला हीच एक संधी आहे, आणि आपला प्रस्ताव स्वीकारण्याखेरीज त्यांना दुसरा मार्गच नाही. पण हे जर विक्रमादित्यांना कळलं तर? आम्ही सुरुवातीलाच बोललो आहोत की हे बोलणं फक्त आपल्यातच राहील. मग विक्रमादित्यांना हे कसं कळणार? जर तुम्ही म्हणताय तसं तिने विक्रमादित्यांच्या आयुष्यातनं दूर व्हायचं ठरवलं तर आपल्या दृष्टीने त्यापेक्षा आनंदाची गोष्ट ती काय असणार? पण त्याचबरोबर त्यांच्या बहिणीची सुटका करण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे, विसरू नका. ती मुलगी निर्दोष आहे. तिची सुटका करणं आमच्या दृष्टीने अवघड नाही आहे. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. आम्ही आता जे काही बोललो ते जर घडलं तर आम्ही निश्चिंत राहू. आमचं काम झालंय रणवीर. आता पुढची लढाई तुम्हालाच लढायची. साक्षी, साक्षी कशी आहेस तू? कशी असणार काका? काका माझं काय चुकलं रे? मी आईला भेटायला म्हणून गेले होते. राज तिथे आला, त्यांनी मला बेशुद्ध केलं आणि मला पळवून घेऊन गेला. मी स्वतःहून नाही गेले रे त्याच्याबरोबर. साक्षी, आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, पण राज हे सगळं का करतोय? काय हवंय त्याला? एवढं सगळं होऊनही त्याला कळत नाहीये का? साक्षी, तुला त्रास देण्यासाठी तो मुद्दाम करत नाहीये ना हे सगळं? नाही देव, त्याचं अजूनही तितकंच प्रेम आहे माझ्यावर. म्हणूनच तो मला तिथून पळवून घेऊन गेला. साक्षी, अगं त्याची लायकी तरी आहे का तेवढी? जगातली कुठली मुलगी असेल जी त्याच्यावर प्रेम करेल? कुठल्या मुलीला वाटेल देऊ की आपला नवरा अतिरेकी असावा असं?
मी तर म्हणेन काका, या अशांना ना तिथल्या तिथे गोळी घालून ठार मारून टाकायला हवं, म्हणजे हे सगळं संपून जाईल एकदाचं. देव, तुम्ही समजताय तसा तो नाहीये. तुझ्या माझ्यासारखा तोही एक सामान्य मुलगाच होता. केवळ या परिस्थितीमुळे तो तसा बनलाय. आपल्या इथल्या सिस्टीमने त्याला तसं करायला भाग पाडलाय. काका, तू मला सांग, कुठलाही माणूस जन्माला येताना गुन्हेगार म्हणून जन्माला येतो का रे? हे बघ साक्षी, काही झालं तरी तो एक अतिरेकी आहे हे नक्की. मला मान्य आहे की तो एक गुन्हेगार आहे. पण काका, माणूस म्हणून तो तितकाच चांगला आहे. माझ्याबरोबर त्याला नवीन आयुष्याची सुरुवात करायची होती, म्हणून तो मला पळवून घेऊन गेला. माझ्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती त्याने. नाही साक्षी, स्वप्न रंगवली होती, आता नाही. झालं तेवढं खूप झालं. आता हे सगळं विसरून जायचं. हे बघ साक्षी, यापुढे तू त्याला कधीही भेटणार नाहीस किंवा तसा प्रयत्नही करणार नाहीस. शांत डोक्याने विचार कर. भावनेच्या आहारी जाऊन प्लीज काही निर्णय घेऊ नकोस. हां, अगं, गुन्हेगार आपला गुन्हा लपवण्यासाठी ना अशी कारणं देतच असतो, पण म्हणून तो निर्दोष सिद्ध होतो असं नाही ना. आणि राजचा गुन्हा तर माफ करण्यासारखा नाहीच आहे. देव, तू म्हणतेस ते खरं आहे. राज गुन्हेगार आहे, मलाही मान्य आहे ते. पण देव, मी स्वतःहून त्याला सांगितलं की तू पोलिसांना शरण जा, पण तरी मीच म्हणेन की राजला शिक्षेपेक्षा सहानुभूतीची जास्त गरज आहे. गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणणं खूप सोपं असतं, पण कधीतरी आपण त्याच्या दृष्टिकोनातूनही विचार करायला नको. माणूस आवडीनं किंवा हौसेने गुन्हेगार होत नाही. आजूबाजूची माणसं आणि समाज त्याला तसं करायला भाग पाडतात. खरं तर राजला आपण या सगळ्यातून बाहेर काढायला हवं, पण तसं न करता तू एक गुन्हेगार आहेस आणि गुन्हेगार म्हणूनच कसा राहशील यासाठी प्रयत्न करतोय. साक्षी, काका, मी काल राजला खऱ्या अर्थाने ओळखलंय. देवयानी, तू इथे अशी अचानक? जनी, तू जरा ताईंच्या चहा पाण्याचं बघ. जी. साईमा कुठे आहेत? साईमा, मला सांग, तुझी आई कशी आहे? आणि खरं तर मला तुला भेटायचंच होतं देव, पण साक्षीच्या जामिनाबद्दल काय झालं? मिळाला तिला जामीन? देव, तू विक्रम भाऊजींची का बोलत नाहीस? मी तुला सांगते, ते लंडनमध्ये जरी असले ना तरी ते तुला मदत करू शकतील. तू एकदा बोलून तरी बघ ना त्यांच्याशी. नाही वहिनी, मी विक्रमला काही सांगितलं नाही आणि प्लीज तुम्हीही काही सांगू नका. आधीच त्याचं खूप नुकसान झालंय. माझ्यामुळे अजून नुकसान नको व्हायला. असं काय बोलतेस देव? बहिणी, त्याचं मॉल बांधायचं स्वप्न अजूनही पूर्ण झालं नाहीये, माझ्यामुळेच. आयुष्मान भाऊ, चला आपण आज जाऊन बोलूया. चला देवाने.
तू आलीस. आम्हाला साईमाने तुझ्याबद्दल सगळं काही सांगितलं आणि ज्या अर्थी तू इकडे आलीस त्या अर्थी तुला साईमानचा प्रस्ताव मंजूर आहे. आणि जरी तुला प्रस्ताव मंजूर नसता तरी तुला विक्रमादित्यांच्या आयुष्यातून निघून जायला आम्ही भाग पाडलंच असतं. देवयानी, तुम्ही आमचा प्रस्ताव मंजूर केलाय हे आम्हाला तुमच्याच तोंडून ऐकायचंय. आणि हेही ऐकायचंय की तुमच्या आमच्यात जे बोलणं झालंय ते तुम्ही कुणालाही सांगणार नाही. बोला देवयानी. देवयानी, साईमा काय म्हणतायत? ज्या गोष्टीचा स्वीकार केलायस ती बोलून दाखवायला काय हरकत आहे? मी विक्रमच्या आयुष्यातून निघून जाईन. त्याला कधी भेटणार नाही, त्याच्याशी बोलणार नाही. आमचं एकमेकांवर प्रेम होतं हेही विसरून जाईल. आणि हे सगळं तुम्ही मला करायला भाग पाडताय हे मी त्याला नाही कळू देणार. ठीक आहे, आता तुला कुठल्याही गोष्टीची काळजी करायचं कारण नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही बोललीस त्यात काहीही बदल झाला तर आमच्यापेक्षा वाईट कुणी नसेल. आम्ही खुश आहोत देवयानी. आता बोला, तुमच्या बहिणीच्या सुटके व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याकडून काही मदत हवी आहे का? ठीक आहे. एन्जिओप्लास्टी करूनही काही उपयोग नाही झाला तर आपल्याला बायपासही करावी लागेल. एन्जिओप्लास्टी करावी लागली तर तिला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च, बायपास करावी लागली तर 4 ते 5 लाख रुपये खर्च. देवयानी, पैसे ही आमच्यासाठी अगदी मामूली बाब आहे. या व्यतिरिक्त अजून पैशांची गरज भासली तर विनासंकोच माग. देवयानी, आमच्या महालात येऊन जर कोणी हात पसरले ना तर तो रिकाम्या हाताने कधीच परत जात नाही. आणि तुमच्यामुळे जर आमचा मुलगा आम्हाला परत मिळणार असेल ना तर करोडो रुपये उधळण्याची आमची तयारी आहे. तुम्ही राजघराण्याची सून व्हायचं स्वप्न पाहिलं ते पुरं होऊ शकलं नाही याबद्दल आम्हाला वाईट वाटतं. पण हे स्वप्नच पाहणं चुकीचं होतं असं नाही तुम्हाला वाटत? तरीही आम्हाला तुझ्याबद्दल सहानुभूती आहे आणि भविष्यात तुला चांगला साथीदार मिळो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थनाही करतो.